नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राघव खूप काही ही बाळाची पोस्टर आणि बाळासाठी खेळणी घेऊन येतो। तर ते सर्व खेळणी आणि ते पोस्टर पाहून राजश्री आणि काकूला आनंद होतो। तेवढ्यात सिंधू सुद्धा बाहेर येते आणि राघव म्हणत असतो की ही हसऱ्या बाळाची पोस्टर आपण जर रूममध्ये लावली तर आपलं सुद्धा बाळ हे हसरं होईल। आणि राघवने किती आनंदाने हे सर्व आणलेले असते म्हणून सर्वजण सुद्धा खुश झालेले असतात। सिंधू त्या सर्व वस्तूकडे बघत तिला रायाची आठवण येते आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते। राघव म्हणतो की सिंधू काय झाले, तुला हे सर्व आणलेले नाही आवडले का? सिंधू म्हणते की आज जर राया भाऊजी जर असते तर त्यांनी तुमच्या अगोदर ह्या सर्व भेटवस्तू मला आणल्या असत्या। तेव्हा काकू उठते आणि सिंधूला प्रेमाने समजावते की सिंधू आता तुला तुझ्याबरोबर बाळाची सुद्धा काळजी घ्यायची, असे विचार काही करू नको। त्या विचाराने बाळाच्या मनावर परिणाम होत असतो। तेव्हा राजश्री मात्र राघवने आणलेल्या सर्व वस्तू बाहेर काढते आणि त्या सिंधूला दाखवते आणि सिंधूला हसवण्याचा प्रयत्न करते आणि काकूंना म्हणते की वहिनी आता राघवला चांगले समजायला लागले की लहान बाळांना काय आवडते ते। तेवढ्यात मधू बाहेर आलेले असते आणि हे सर्व बघून तिचा आणखीनच जळफळाट होत असतो। तेव्हा मधू ते सर्व बघून मनात म्हणते कसली माणसे आहे ही, रायाला इतके लवकर ओळखले का, आठवणीनं विसरले का? राया तर ह्या घरचा मुलगाच होता ना, तरी सुद्धा किती लवकर हे विसरले। त्यानंतर इकडे राघव सिंधूला घेऊन हा आपल्या रूममध्ये येतो आणि प्रत्येक डॉल तो कुठे ठेवायची म्हणून आपल्या हाताने तो व्यवस्थित ठेवत असतो आणि त्यातील फेवरेट जो सिंधूचा कलर असतो ती डॉल तो सिंधूच्या हातात देतो। तेव्हा राघव सर्व खेळणी व्यवस्थित ठेवून आणि हे पोस्टर कुठे लावू असं सिंधूला विचारून तो समोर ते पोस्टर लावून देतो। सिंधू फक्त राघवकडे बघत असते आणि राघवला म्हणते की राघव सर हे सर्व करण्याची काही गरज नाही। सिंधू राघवजवळ येते आणि राघवच्या हाताला धरून म्हणते की तुम्ही सर्व रायादादांची आठवण विसरावी म्हणून मनाला हे सर्व करताना। सिंधू म्हणते की हे सगळं करण्यापेक्षा तुम्ही फक्त माझ्यासमोर हसत असे खुश उभे राहा, मी कायम आनंदी राहील। राघव म्हणतो की रायाची आठवण येणे साहजिकच आहे, कारण तो माझा भाऊ होता आणि आम्ही एकमेकांसाठी काय काय नाही केले हे चांगले आठवते आणि खरंच रायाची खरंच खूप आठवण येते म्हणून त्याच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येत असते। आणि हे सर्व विसरणे खूप अवघड आहे की परत मी रायाला कधीच मिठीसुद्धा मारू शकणार नाही आणि आमची भेटसुद्धा परत कधीच होणार नाही असे तो सिंधूला म्हणत असतो। राघव म्हणतो की इतकं सर्व काही असून सुद्धा मी जर तुला खुश नाही ठेवले तर तो राया मला कधीच माफ करणार नाही असं तो सिंधूला म्हणू लागतो। राया जर आज आपल्यामध्ये असता आणि त्याला ही गोड बातमी समजली असती तर राया तुला डोक्यावर घेऊन नाचला असता सिंधू। राघव म्हणतो की म्हणून सिंधू तुला त्याच्यासाठी तरी आनंदात राहायला हवे आणि खरंच जर असे झालेत की रायाने जर तुझ्या पोटी जन्म घेतला तर राघव आणि सिंधू आणखीनच खुश होतात। तेव्हा राघव सिंधूला सर्वांसाठी आनंदी राहायला सांगत असतो। त्यानंतर इकडे सर्वजण चहा घेत असतात। सिंधू बाहेर येते। राजश्री म्हणते की अगं सिंधू तू कशाला बाहेर आली, आराम करायचा ना या अवस्थेत तू। सिंधू म्हणते की आराम तर खूपच आहे पण जरा चहा प्यावासा वाटला म्हणून बाहेर आले। राजश्री म्हणते की थांब मी तुझ्यासाठी चहा बनवून देते, तर सिंधू काही ऐकत नाही आणि ती किचनमध्ये चहा बनवायला जायला लागते। तर तेवढ्यात मधू बाहेर येते। मधू म्हणते काय ग सिंधू किती नाटकं करशील, तर सिंधू म्हणते की कसली नाटकं? मधू रागाने म्हणते की सगळे तुझ्या प्रेमात आंधळे झाले पण मला तुझी नाटकं सर्व समजतात। सिंधू म्हणत असते की मधुताई मी काहीच केले नाही। तर लगेच काकू सर्वजण ह्या सिंधू आणि मधूपाशी येतात। मधू म्हणते की या घरात माझा नवरा गेला पण कुणाला त्याचं काहीच नाही आणि तुला दिवस गेले म्हणून सर्वजण तुझ्या पुढे पुढे करत असतात आणि जी बाई माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला कारणीभूत आहे तिला तर घरात कोणी काही बोलत नाही, तू व्यवस्थित सर्वांना गुंडाळून घेतले। तेवढ्यात राघव सुद्धा बाहेर आलेला असतो आणि सिंधू ही जोरात म्हणते की मधुताई पास झाले आता, तुम्ही मला वारंवार टोमणे शिव्याशाप देत असतात ते सर्व माझ्या पोटातील बाळाला समजते आणि त्याचे परिणाम त्याच्यावर होत असतील आणि तुम्ही एक गोष्ट विसरतात की रायाभाऊजींनी जाताने माझ्या मांडीवर जीव सोडला आणि त्याचा माझ्यावर काय परिणाम होत असेल, मला किती वाईट वाटत असेल, ती परिस्थिती समजून सुद्धा घेत नाही। तुम्ही कोण आहात मला ते दोष देणाऱ्या, असा जापती मधूला विचारते। मधू म्हणते की चोर ती चोर आणि वर शिरजोर, एवढं सगळं करून तू अशी नामशिजोर कशी होऊ शकते? राघव लगेच मधूला म्हणतो की मधू स्टॉप इट, काही काय बोलत असते तू कायम सिंधूला, तू
दुःखात आहे हे आम्हाला सर्वांना समजते, पण याचा अर्थ असा नाही की तू वाटेल ते मनाला येईन ते सिंधूला बोलू शकशील. तुझ्यात आणि रायात काय नातं होतं हे आम्हाला सर्वांना माहीत आहे, पण तुझ्यात आणि रायात नातं होण्याअगोदर सिंधू आणि रायाचं एक छान असं बहीण भावाचं नातं होतं. तर लगेच मधू म्हणते की 1 मिनिट राघव, रायाचा आणि माझ्या नात्याचा तुला विषय घ्यायचा काही एक हक्क नाही. या सिंधूने रायाला मारलं आणि माझ्या नवऱ्याची कातील सिंधूच आहे. मधू समोर रायाच्या फोटोला जो हार घातलेला असतो तो हार काढते आणि तो हार सिंधूच्या गळ्यामध्ये टाकत, हा हार रायाच्या फोटोला नाही तर तुझ्या गळ्यात असायला हवा असं ती करते. तर ते बघून सर्वांना मोठा धक्का बसतो. तर राघव आणि सर्वजण ह्या मधूवर ओरडतात आणि राघव सिंधूच्या गळ्यामधील तो हार काढायला लागतो. सिंधू म्हणते की नाही राघव, मधुताईंनी हा हार माझ्या गळ्यामध्ये घातला, मग आता तो हार त्याच त्यांच्या हाताने काढतील. मधू म्हणते की मी हार काढणार नाही. मधू म्हणते की तूच माझ्या नवऱ्याला मारलं ना, मग आता तुला सुद्धा जगायचा काहीच हक्क नाही. तर लगेच राजश्री म्हणते की राणी बाद झाले, तुला असं बोलायचा काही एक हक्क नाही. सिंधू म्हणते की मधुताई तुम्ही किती मला बोलता, आणि मी जर तुम्हाला इतकं बोलले असते तर तुम्ही सरळ मला घराबाहेर काढले असते. मी का शांत आहे, कारण रायाभाऊजींनी जाताना आमच्याकडून वचन घेतले होते की तुम्ही मधुताईची काळजी घेता, म्हणून मी तुम्हाला काही बोलत नाही असं सिंधू मधूला उत्तर देते. सिंधू म्हणते माझ्या बाळाला त्रास झालेलं मी सहन करणार नाही हे शेवटचं सांगते. तर सिंधूला असं कडक बोलण्याने चक्कर येऊ लागते. राजश्री आणि राघव घाबरतात. तर राघव सिंधूच्या गळ्यातील तो हार काढतो आणि सिंधूला रूममध्ये जाण्यासाठी सांगत असतो. सिंधू म्हणते की नाही, जरा माझा श्वास गुदमरल्यासारखा झाला, मी गच्चीवर जाते. आणि सिंधू पायरीवरून जायला लागते. तर तिला मधूने सर्व बोललेले आठवू लागते. तर लगेच सिंधूचा त्या टेन्शनमध्ये खाली पाय घसरतो आणि सिंधू जोरात पायरीवरून खाली येते आणि खाली पडते. सिंधूच्या डोक्याला जब्बर मार लागतो आणि हे सर्व बघून सर्वांना मात्र मोठा धक्का बसतो. सर्वजण खूपच घाबरतात. राघव आणि राजश्री जोरात धावतच सिंधूजवळ येतात आणि सिंधूला म्हणतात की ए बाळा, डोळे उघड, काय झाले. सिंधू काही डोळे उघडत नसते. तर सर्वजण खूपच घाबरतात. रेश्मा घाईने पाणी घेऊन येते आणि राघव तिच्या तोंडावर पाणी शिपडू लागतो, पण सिंधू काही हालतच नसते. ऋतुजा म्हणते की गेली की काही. तर रेश्मा ही ऋतुजाला शांत राहण्यासाठी सांगते. माई म्हणतात की अगं काय झालं वहिनी, तू काहीतरी कर ना. सिंधू डोळेच उघडत नाही. राघव सुद्धा रागाने मधूकडे बघत असतो. तर राजश्री मधूकडे येते आणि मधूच्या हाताला धरून म्हणते की झालं का तुझं समाधान. ती मुलगी गर्भ अवस्थेत जिन्यावरून खाली पडले, तुझ्या आता मनाला खूप असा आनंद झाला असाल याचा जाब ती मधूला विचारू लागते. राजश्री रडतच म्हणते की आजपर्यंत ह्या मुलीने तुझ्यासाठी काय केले नाही, तू काय केले तिच्यासाठी, तिच्यावर आज ही अवस्था आणली. रायाचा मृत्यू झाला हे आम्हाला खरंच सर्वांना वाईट बातमी आहे, पण सिंधूने मुद्दाम हे केलेले नाही आणि तू कायम तिला दोषी का ठरवत असते. आणि एक स्त्री असून सुद्धा तुला गर्भावस्थेत एका बाईशी कसे वागायचे असते याची सुद्धा अक्कल नाही. आणि रायाच्या मृत्यूला सिंधू जबाबदार नाही असं राजश्री मधूला ठणकावून सांगते. आणि सिंधूला जर काही झाले तर राणी मी तुला कधीच माफ करू शकणार नाही. सिंधूच्या बाळाला आणि ती तुझ्यामुळे आज त्यांच्यावर ही वेळ आली. तर राघव म्हणतो की आई, सिंधूला आपल्याला हॉस्पिटलला घ्यावं लागणार. तर लगेच सिंधूला घेऊन हॉस्पिटलला येतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सिंधूचा जीव तर डॉक्टर वाचवतात, पण सिंधूच्या बाळाला वाचू शकत नाही. ते ऐकून राघव आणि घरातील इतर सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.